आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर। लखपती दीदी योजनेच्या कार्यक्रमाला मोदी हजेरी लावणार। बचत गटाच्या महिलांशी मोदी संवाद साधणार। मोदींच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला आलेलं नाही। निमंत्रण नसल्यानं मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून बांद्रे पूर्वसह मुंबईतल्या 20 जागांची मागणी, सूत्रांची माहिती। तर मुंबईमध्ये शिवसेना मोठा भाऊ असेल, पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांकडून स्पष्ट। नवाब मलिक आमदार असलेल्या अणुशक्तीनगर मतदारसंघावर मवियातील तिन्ही पक्षांचा दावा। रवींद्र पवारांसाठी पवार गटाकडून अणुशक्तीनगरच्या जागेची मागणी, सूत्रांची माहिती। गुलाबी रंगावर बोलणार नाही, त्यांचा आकडा 10च्या पुढे जात नाही। रोहित पवारांची अजित पवार गटावर टीका। तर शिंदे गटाच्या 25 ते 30च्या आसपास जागा येतील असा अंदाज व्यक्त। आदित्य ठाकरेंसह सर्व मतदारसंघाविरोधात उमेदवार देणार। मनसे विधानसभेला 200 ते 225च्या आसपास जागा लढणार, राज ठाकरेंची घोषणा। 27, 28 आणि 29 ऑगस्टला मवियाच्या बैठका, जागा वाटपावर चर्चा होणार। मवियाचं जागा वाटप लवकरच जाहीर केलं जाणार, सूत्रांची माहिती। आतापर्यंत 708 उमेदवारी अर्ज दाखल। अनेकांच्या मुदतवाढीच्या विनंतीचा विचार करू। पश्चिम महाराष्ट्रामधून सर्वाधिक तर मुंबईतून कमी अर्ज, मनोज जरांगेंची माहिती। नागपुरात देवेंद्र फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख लढतीची शक्यता। अनिल देशमुखांना रिंगणामध्ये उतरवण्यासाठी पवार गट आग्रही, तर देशमुख नागपूर दक्षिण पश्चिमसाठी लढण्यास तयार नसल्याची माहिती। शरद पवार गटाकडून मुंबईमध्ये 7 विधानसभेच्या जागांवर उमेदवार देण्याची तयारी सुरू असल्याच्या चर्चा। घाटकोपर पूर्व, कुर्ला, वर्सोवा, जोगेश्वरी, दहिसर, अणुशक्तीनगर, मलबार हिल या विधानसभा मतदारसंघात शरद पवार गट निवडणूक लढवण्यास इच्छुक। हर्षवर्धन पाटील चांगले नेते आहेत, ते योग्य तो निर्णय घेतील। हर्षवर्धन पाटील यांच्या तुतारी हाती घेण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंतांनी घेतली शरद पवारांची भेट। अनिल सावंत पंढरपूरच्या मंगळवेढामधून निवडणूक लढवण्याची शक्यता, ही राजकीय भेट नसल्याची सावंतांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये जातीयवाद आणि पोडापोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनीच केली। जातीचं विष राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पसरलं, राज ठाकरेंची पवारांवर टीका। लोकांना फुकट पैसे नकोत, हाताला काम द्या, तसेही वाटले जाणारे पैसे हे करदात्यांचे। दरमहा पैसे वाटायला सरकारकडे पैसे आहेत का? अशा योजनांमुळे मतदान होणार नाही, राज ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेवर टीका। यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजना कार्यक्रमात शिंदेंच्या भाषणादरम्यान महिलेचा गोंधळ। पतीला मारहाण झाल्याची तक्रार पोलीस घेत नसल्याचा महिलेचा आरोप। शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर। पक्षातूनच विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना विरोध। भाजपा प्रदेश सचिव अरुण मुंडे आणि ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांच्याकडून उमेदवारीची इच्छा व्यक्त। स्थानिक निवडणुका आणि ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर। 15 ऑक्टोबरला होणार सुनावणी। विधानसभेपूर्वी स्थानिक निवडणुका होण्याची शक्यता मावळली। एक कर्मचारी कायम गाडीमध्ये राहील, केंद्रानं सुरक्षा देताना सुचवलं। कुणाला गाडीमध्ये बसवायचं, कुणाला नाही, हा माझा अधिकार, मी सांगितलं। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांची झेड+ सुरक्षेबाबत माहिती। भाजपची दुतोंडी भूमिका। बंगालमध्ये भाजपनं राजकारण केलं, आरोपींवर कारवाई व्हावी एवढीच आमची मागणी, मात्र भाजपला राजकारण करायचंय, विजय वडेट्टीवारांची टीका। भगीरथ भालके लवकरच शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। भगीरथ पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालकेंचे पुत्र, शरद पवार गटातून विधानसभा लढण्याची शक्यता। अत्याचार करणाऱ्या नराधामांना फाशीची शिक्षा व्हावी, नराधामांचे गुप्तांग कापा, अजित पवारांचा संताप। बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर मविया आक्रमक। मवियाकडून राज्यभरात निषेध आंदोलन। काळे मास्क आणि काळ्या फिती बांधून शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले निषेध आंदोलनामध्ये सहभागी। मुख्यमंत्री असताना तोंड उघडलं असतं तर तोंडाला काळी पट्टी बांधायची वेळ आली नसती। पाप किती केले ते बघा, मग आरोप करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। विरोधकांच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या, विरोधक समाजामध्ये अराजक तयार करतात। मवियाच्या निषेध आंदोलनावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका। पुण्यामध्ये भर पावसात शरद पवार गटाचं निषेध आंदोलन। स्त्रियांवर होणारा अत्याचार कधीही खपून घेणार नाही, विरोध करून त्याबद्दल आवाज उठवील, शरद पवारांकडून आंदोलकांना शपथ। मी स्त्रियांविरोधातील अत्याचार खपून घेणार नाही, मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणार नाही। पुण्यातल्या निषेध आंदोलनाच्या वेळेला शरद पवार यांच्याकडून शपथेचं वाचन। सरकार अतिशय असंवेदनशील, आरोपींना वर्दीची भीती राहिलेली नाही। 2 महिन्यामध्ये सरकारनं कुणाला फाशी दिली असेल तर मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू, सुप्रिया सुळेंची निषेध आंदोलनामधून सरकारवर टीका। घटनाबाह्य सरकार नराधमांच्या पापावर पांघरून घालतंय, संकटाचा बंदोबस्त करण्याची सरकारची हिंमत नाही। बदलापूरमधल्या अत्याचार प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंकडून सरकारवर हल्लाबोल।
ठाण्यामधल्या मासुंदा तलाव परिसरामधील गांधी पुतळ्याजवळ काँग्रेस नेत्यांचं आंदोलन. राज्यभरात ठिकठिकाणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून मूकनिदर्शनं. मवियाच्या मूकमोर्चाला जागर जाणीव आंदोलनानं उत्तर. अमरावती, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचं जागर जाणीव आंदोलन. बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेबाबत संवेदना व्यक्त. पवार ठाकरे काँग्रेसला त्याचं राजकारण लखलाप. अशा घटनेला राजकीय दृष्टीनं पाहू नये. मविया काळातही अशा घटना, मात्र त्यावेळेला आम्ही सरकारच्या पाठीशी. मवियाच्या निषेध आंदोलनावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. भारत बंद विरोधात कुणीही कोर्टामध्ये गेलं नाही, मात्र महाराष्ट्र बंद म्हटल्यावर सरकारनं लाडका सदा आवडता याचिकाकर्ता कोर्टामध्ये पाठवला. संजय राऊतांचा गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा. भारत बंदवेळी पॉलिटिकल स्टंट करणाऱ्या उद्धव ठाकरेंची भूमिका काय होती? गुणरत्न सदावर्तेंचा उद्धव ठाकरेंना प्रतिसवाल. चिमुकलीवर अत्याचार झाला तेव्हा दातखीळ बसली होती का? महाराष्ट्र बंद विरोधात याचिका केली म्हणजे नराधामाला पाठीशी घालण्याचं काम तुम्ही केलं. ठाकरे गडाच्या शरद कोळींकडून सदावर्तेंवर टीका. 3 महिन्यामध्ये आमचं सरकार येईल, शक्ती कायदा अंमलामध्ये आणू. वरुण सरदेसाईंचा विश्वास. महिला अत्याचाराच्या प्रमाणामध्ये वाढ. फडणवीस राजीनामा का देत नाहीत? सरदेसाई आक्रमक. 1 तासाचं आंदोलन महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा झालं असेल. राजकीय स्वार्थासाठी मवियाचं निषेध आंदोलन. संजय शिरसाटांची टीका. बंदला बेकायदेशीर ठरवणं हा कोर्टाचा निर्णय योग्य नाही. हायकोर्टाच्या निर्देशांचं आम्ही पालन करू. सत्ता हातून जात आहे म्हणून अस्वस्थ झालेले सत्ताधारी लक्ष देत नाहीत. वडेट्टीवारांची टीका. गडकरींनी देशामध्ये अनेक महामार्ग चांगले बनवले, मात्र मुंबई गोवा महामार्गासाठी खूप वेळ लागला. रामदास आठवलेंचा टोला. युनिफाईड पेन्शन स्कीमला केंद्र सरकारची मंजुरी. 25 वर्ष सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यूपीएस पेन्शनचा लाभ मिळणार. 1 एप्रिल 2025 पासून यूपीएस पेन्शन लागू होणार. मुंबईतील 3 रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी कामांमुळे रेल्वेचा मेगा ब्लॉक. सोनं आणि चांदीच्या दरामध्ये वाढ. सोन्याचे दर 73,000 तर चांदीचे दर 87,000. दिवाळीमध्ये आणखी भाववाढ होण्याची शक्यता. महाराष्ट्रामधल्या 3 जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट. पुणे, सातारा, रायगडला रेड अलर्ट, तर नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी. पुण्याच्या खडकवासला धरणामधून 23,122 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. मुठा नदीपात्रामध्ये पाणी साचायला सुरुवात. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकमध्ये गोदावरीला दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. गंगापूर धरण 85% भरलं. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. परभणीच्या जिंतूरमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे नदी नाल्यांना पूर. 10 ते 12 गावांचा संपर्क तुटला. धुळ्यामधल्या विंचूर गावाजवळील संगमेश्वर मंदिर पाण्याखाली. मागील 2 दिवसांपासून विंचूर परिसरामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे बोरी नदीला पूर. भंडारा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जोरदार पाऊस. दुसाळामधील जिल्हा परिषद शाळेमध्ये पाणी साचलं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. रोगामुळे केळी उत्पादन आर्थिक संकटात. उत्पादनामध्ये घट होण्याची देखील शक्यता. शिवसेनेच्या युवा सेनेकडून सांताक्रूजमध्ये दहीहंडी सरावाचं आयोजन. राहुल कनाल यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन. आशिष शेलार आणि खासदार श्रीकांत शिंदे कार्यक्रमाला उपस्थित. आमदार प्रकाश सुर्वे आणि तारामती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं दहीहंडी उत्सवाचं आयोजन. मुंबईतील मागाठाणे परिसरात दहीहंडी उत्सवाची तयारी सुरू. तापी नदीपात्रामधून गुजरात राज्यामध्ये होणाऱ्या वाळू उपसाच्या विरोधात आमशा पाडवी आक्रमक. आमशा पाडवी यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. नंदुरबार जिल्ह्यामधील शहादा आगाराला महिनाभरामध्ये 65 लाखाचा नफा. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलत दिल्यानं बसमधील गर्दी वाढली. विजयकुमार गावित यांच्याकडून नंदुरबार शहरातील विकास कामांचा आढावा. शहरातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, भूमिगत गटारं, रस्ते, वीज यासारख्या महत्त्वाच्या विषयांसाठी आढावा घेतला. नंदुरबारमध्ये महाडी बीटी पोर्टल चालत नसल्याने शेतकऱ्यांची तारांबळ. फवारणी यंत्र अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न. नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाळी महामार्गाची दुरवस्था. महामार्गाची तत्काळ दुरुस्ती करा. शरद पवार गटाकडून रास्ता रोको आंदोलन. नंदुरबारमध्ये बदलापूर घटनेप्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. आरोपीला तातडीनं फाशीची शिक्षा द्या. ठाकरे गटाची मागणी. भिवंडीमध्ये मध्यवर्ती प्रशासकीय भवन उभारण्यासाठी 23 कोटींचा निधी मंजूर. आमदार महेश चौगुले यांच्या प्रयत्नांना यश. बदलापूरच्या अत्याचार घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात मविया आक्रमक. टेंभुर्णीमध्ये काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त.